बिग बॉस फेम अभिजित बिचुकले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। 19 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उदयनराजेंना संधी मिळाली, आता जनतेने मला संधी द्यावी असं अभिजित बिचुकलेंनी यावरती प्रतिक्रिया दिली। अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। साताऱ्यातून अभिजित बिचुकले लोकसभा लढवणार। निवडणूक जिंकण्याचा बिचुकलेंचा दुर्दम्य आशावाद। अभिजित बिचुकले यांच्या उमेदवारीशिवाय सातारची निवडणूकच होऊ शकत नाही की काय अशी स्थिती आहे। 4 लोकसभा निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झाल्याचा अनुभव गाठीशी घेऊन अभिजित बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। अभिजित बिचुकलेंनी 19 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे। सातारच्या जनतेनं एकदा संधी द्यावी असं अभिजित बिचुकले म्हणतायत। 19 तारखेला मी अर्ज भरणारच, तो येण्याप्रमाणे आहे। हे दोघांबद्दल मला काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत, कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती। ती इच्छा पूर्ण झाली, पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे। त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। उदयनराजे आणि शरद पवारांमध्ये हाडवैर आहे, त्यामुळे आपल्याला संधी मिळावी असं बिचुकलेंना वाटतंय। शरद पवार आणि उदयनराजेंचं हे हाडवैर आहे आणि मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय, त्यामुळे मला यावेळेला तुम्ही संधी द्या। अभिजित बिचुकलेंनी वरळीतूनही विधानसभा निवडणूक लढवली होती। निवडणूक लढवून पराभूत होण्याचा बिचुकलेंचा दांडगा अनुभव पाहता यावेळी देखील त्याची पुनरावृत्ती होणार हे निश्चित। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।